राकेश आहे इथं, आवी दादा आहे आणि दिनेश दादा आहे. राकेश जरा हालत खराब झाले आज. दरवेळेस चालतो पण यावेळेस भरपूर घाम येतोय. आवी दादा काही सकाळ चालू असं वाटतं दुपारीचे 2 वाजले. बघताय दरवर्षीप्रमाणे आपला छोटू पण आलाय पालखीच्या सेवेसाठी आणि इथं पाणी वाटप सुद्धा करत आहे. मामासाहेब, नमूताई वगैरे वहिनी साहेब आपल्याला संत्री, पाणी आणि फळं वाटप करतोय. भूषण आहे, मामा आहेत. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला 3रा दिवस पालखीचा आणि पालखी पुढे निघाले. मगाशी मी घेतली होती आणि आज भरपूर एन्जॉय आहे. आता शेवटचा दिवस आहे आणि आज पोचल्याने जसे एन्जॉय करतो तसे आता सुद्धा एन्जॉय करणार आहे. माझ्या मागे होता सर्व राहण्याची मुलं आहेत, भरपूर एन्जॉय करतात. असे सर्व एन्जॉयमेंट करून पुढे पुढे चाललेत. प्रमोद, आजचा शेवटचा दिवस आहे. आजचा प्रमोद काय बोलशील? आजच्या दिवसात आता मौसम जरा थंडावाचा आहे आणि चालायला पण जरा मस्त वाटतंय. आज शेवटचा दिवस आहे तर आजच्या आयुष्यात दर्शनाचा पोहोचण्याची जोरदार तयारी आमची सुरू आहे. आणि आपल्यावर एक छोटा पण आहे, तो कालपासून चालतोय भरपूर. तो पण पालखी आपली एन्जॉय करतोय आणि बघूया आता दर्शनासाठी जाऊया आपण सर्वजण. बोला एकविरा माते की. मागून पण बरेच जण येत आहेत. आम्ही पुढे निघालोय आता सर्व. चला पालखीमध्ये काय काय एन्जॉय होतोय एन्जॉय करूया आता आपण. दादा पण मला वाटतं फर्स्ट टाइम झालाय. दादा काय बोलशील? फर्स्ट टाइम बरं वाटलं, मस्त वाटलं. आणि पालखी एन्जॉय केलीस का तू? खूप खूप खूप. तर आता पण दादा भरपूर चाललाय आणि आता पण सकाळ सकाळी लवकर उठून चालायला निघालाय. मस्त एनर्जी वगैरे आहे. देवीची कृपा आहे. हा, देवीची कृपा आहे. चला सर्व मित्र परिवार आता पालखी घेऊन निघाले. अर्धे पुढे गेलेत, अर्धे मागून हळूहळू येत आहेत. पालखी एन्जॉय करतायत सर्व. मी मगाशी बोललोय जसं आपल्याला टाइम झालाय तर तसा सर्वजण हळूहळू निघतायत. सर्व एक एक पदयात्रेने निघतोय. अर्धे पुढे गेलेत, अर्धे मागणं हळूहळू येत आहेत. जसे मित्र असतात तसे हळूहळू पुढे निघत चाललेत ते. रायकिरा माते की. जसे हळूहळू येत आहेत सर्व. तर मित्रांनो, आपले जण बरेचसे असे वयस्कर व्यक्ती सुद्धा आहेत, ते सुद्धा पालखीचे एन्जॉय करतात. त्याच्यामध्ये काका आहे. काका, आज 3 दिवस झाले चालताय, तुम्ही कसं वाटतं आपल्या पालखीमध्ये? मस्त वाटलं, चांगलं वाटलं. आणि आपली पालखी एन्जॉय करता तुम्ही? आणि पालखी लागते असंच एन्जॉय करायला. कारण काकांचं वय आहे तरी 3 दिवस झाले काका चालतात. मस्त वाटतं आम्हाला पण त्यांच्यासोबत चालताना वगैरे. त्यांचे सर्व मित्र परिवार पण आहे, सोबत चालतात वगैरे. गुड मॉर्निंग. चला जाऊया पालखीमध्ये.
मित्रांनो आम्ही आता घाट चढायला सुरुवात केलाय. घाटामध्ये बघतो माझ्यासोबत पिंट्या आहे. पिंट्या दरवर्षी चालतो, तो पण अनवाणी बिना चपलेने. त्याची श्रद्धा आहे, तो दरवर्षी चालतो. किती वर्ष आलं पिंट्या येतो तो? मला झाली 11 वर्ष झाली. आणि बऱ्याच पालख्या त्यांनी सुद्धा पार केलेल्या आहेत. तो सुद्धा पालखीचा आपला एन्जॉय करतो. तर चला कसा प्रवास होतो बघा. इकडं माते की जय. राकेश आहे इथं, आवी दादा आहे आणि दिनेश दादा आहे. राकेश तर हालत खराब झाली आज. दरवेळेस चालतो पण यावेळेस भरपूर काम येतोय. आवी दादा काही सकाळ चालू असं वाटतं दुपारीचे 2 वाजले. आवी दादा पण दमलाय आता यावेळेस. हे बघा वयानुसार थोडं होत असतं कधी कधी. तर चला आता आस्ते आस्ते चढतो आम्ही. थंड हवामानाचं ठिकाण म्हणतात. कसलं थंड हवामानाचं ठिकाण, गरमीचं ठिकाण. तर चला कसा प्रवास होतो बघू. पोहोचलो आम्ही आता शिंगरोबा देवाच्या मंदिराच्या इथे. पोहोचलो आम्ही आता शिंगरोबाच्या मंदिराजवळ. दर्शन घेत आहेत आणि पालखी पण आपले थांबले इथं. पालखी थोडी रवाना होते. इथं ताईचा वगैरे सिद्धेश आहे, आपल्या सेवेसाठी आलेत. ताईने आपल्याला बोरांची सुविधा केली आहे. इथं सर्व सेवेकरी आलेत. बोर असं एकत्र आले. मामाचं पण आहेत, आई वगैरे. पालखी पुढे निघाली आपली. चला तर आपलं शिंगरोबाच्या मंदिरापासून दर्शन झालंय. तर बघताय मित्रांनो आपल्या पालखीमध्ये बरेचसे रानाळचे ज्येष्ठ वयस्कर असे आपले सर्व पदाधिकारी आहेत. दरवर्षी चालत असतात, यावर्षी सुद्धा चालत आले. आपल्या पालखी 2 दिवस झाले चालताना बघतोय. काय सांगणार आता पालखीमध्ये आले चालत तुम्ही आज यावर्षी? पालखीमध्ये आम्ही आलो, सोय आमची चांगली आहे. आम्ही व्यवस्थित चालतो आणि व्यवस्थित आमची सोय, आमचं जेवढं खाण्याचं व्यवस्थित बघतात. आमचं चहा पाण्याचं वेळेवर आम्हाला पोहोचवतात. आणि पालखी आपली दर्शनासाठी व्यवस्थित चालले. 3 दिवस व्यवस्थित चालले. यापुढे तुम्ही व्यवस्थित चालणार विनंती करतोय. हे सगळे मित्र परिवार आहेत, एकत्र चालतायत सर्व. खूप मजा येतो. जबरदस्त भारी. डायरेक्ट लोणावल्यात भेटाव. तर चला जाऊया आता लोणावल्यामध्ये. मंदे म्हणा दे ए म्हणा नाही म्हणा. बघताय दरवर्षीप्रमाणे आपला छोटू पण आलाय पालखीच्या सेवेसाठी. आणि इथं आणि वाटप सुद्धा करत आहे मामासाहेब, नमूताई वगैरे वहिनी साहेब. आपल्याला संत्री, पाणी आणि फळं वाटप करतोय. भूषण आहे, मामा आहेत, सर्व त्यांची फॅमिली आहे पूर्ण. भूषण काय बोलशील? थोडा लेट झाला यावर्षी. अरे ट्रॅफिक लागली ना म्हणून. आता दरवर्षी आपण लवकरच असतो. तर मस्त आता मातेची इच्छा इकडेची तिचे चरण सांगून सर्वांनी यायचं सुखरूप आणि सर्वांना आम्ही तसंच आम्हाला पत्ता बरं. एवढीच आमची मनाची इच्छा आहे. तर अशीच आमची सेवा करत राहा. जय एकविरा. चला भेटू पुढे आता. बाबू टाटा. अजून सेवा कलिंगड सफरचंद. आता कलिंगड दिलेत भूषणने. कसा वाटतं ते खाऊन? बरा वाटतंय का? इथे सर्वांना कलिंगडची फळांची सुविधा केली भूषणाने.